अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच 8 ऑक्टोबर मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज शारदीय नवरात्री उत्सवातील 6वा दिवस। बघा 6वी माळ आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून काही ना काही सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण आजचा दिवस हा अत्यंत खास आहे। बघा, नवरात्रीचे 9ही दिवस हे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, आई भगवतीची आपल्या घरावरती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी नवरात्रीतील 9ही दिवस हे अत्यंत प्रभावी मानले जातात। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण माता दुर्गेच्या 9 स्वरूपांची पूजा करतो। आणि मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। बघा, 6व्या माळीवरती मंगळवार आल्याने आजचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत खास आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या नवरात्रीतील या 6व्या माळीवर करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज या मंगळवारच्या दिवशी रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। हा एक मंत्र म्हटला तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे, अडचणी, विघ्न दूर होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील। बघा, 6व्या माळीवरती आपल्याला माता कात्यायनीची सेवा करायची होती। आजचा रंग हा खरं तर लाल आहे। आजचा नैवेद्य हा मध्येचा आहे आणि आज आपल्याला जी माळ अर्पण करायची आहे ही कर्दळी फुलांची आहे। आता मी सकाळीच लाल रंगाची साडी खरं तर घातली होती, पण आता मला थोडंसं देवीची ओटी भरण्यासाठी बाहेर जायचं होतं आणि त्याच्यासाठी मी थोडी साडी चेंज केली। तर बघाच, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता कात्यायनीची सेवा, आराधना, अगदी एखादा मंत्र, स्तोत्र काही ना काही नक्कीच झालं असेल, कारण माता कात्यायनी ही देवी अशी आहे जी आपल्या आयुष्यातील अडीअडचणी सोडवते। माता कात्यायनीची सेवा ही खास करून दीर्घकालीन एखादा आजार असेल, म्हणजे एखादी पीडा पाठी लागलेली असेल, एखादं मोठं संकट आलेलं असेल, एखादी बाधा जर आपल्याला काही त्रास देत असेल, तर अशा सगळ्या बाधांमधून, नकारात्मक शक्तींपासून किंवा एखाद्या वर्षानुवर्षांपासून असणारा दीर्घकालीन एखादा आजार असेल, तर त्या सगळ्या आजारांमधून, संकटांमधून मुक्तता करण्यासाठी माता कात्यायनीची सेवा ही अत्यंत प्रभावी मानली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय किंवा जी सेवा सांगणार आहे, जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे, हा मंत्र जर तुम्ही आजच्या रात्री पठण केला तर तुम्हाला कितीही जुना असणारा आजार बरा होईल, तुमच्या जीवनामध्ये आलेलं संकट टळून जाईल, येणारं विघ्न पळून जाईल, तुमची नेहमीच बाधांपासून, वाईट शक्तींपासून मुक्तता होत राहील। माता कात्यायनीचा आयुष्यभर तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहील, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आयु, आरोग्य सगळं काही प्राप्त राहील। हा उपाय आपल्याला रात्री 12च्या आत करायचा आहे। तुम्ही जेव्हा झोपायला जाल तेव्हा किंवा अगदी त्याच्या आधी आत्ता पण तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय आपल्याला देवघराच्या समोर बसून करायचा आहे। जिथे आपलं देवघर आहे या देवघराच्या बरोबर समोर बसायचं। दिवा लावलेला असला पाहिजे, अखंड दिवा लावलेला आहे तोच ठेवा, त्याच्या समोर बसून हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले एक छोटंसं कापड घ्यायचं, लाल, पिवळं, पांढरं, हिरवं कुठलंही घ्या, काळं सोडून। एक छोटं कापड घ्यायचं, देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती जिथे असेल तर त्या मूर्तीच्या समोर हे कापड ठेवून द्यायचं, ठीक आहे। यानंतर आपल्याला एक हळदीचं कुडं घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये असेल तर बघा, नसेल शेजारी पाजारी कुठेही जिथे मिळेल तिथून एक हळदीचं कुडं घ्या। हळद नसेल, बाय चान्स की ताई नाहीच भेटली, आपल्या घरात जी पूजेची हळद असते, जी आपण पूजेसाठी लक्ष्मीला अर्पण करत असतो, ही हळद घेतली तरीही चालेल। सगळ्यात पहिले हळकुंड घेतलं असेल तर ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे। हळद घेतली असेल तर तुम्हाला एक 5-7 चिमूटभर, म्हणजे एवढी तरी हळद तुम्हाला त्या कापडावरती ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे बसून जो मी मंत्र सांगते हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। बघा, मंत्र आहे, नीट व्यवस्थित ऐका। या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। हा मंत्र म्हणायचा, तुमची समस्या सांगायची, तुमची अडचण सांगायची, तुमच्या आयुष्यात आलेलं विघ्न सांगायचं किंवा तुमची इच्छा सांगायची, जे तुम्हाला माता कात्यायनीला सांगायचं आहे, इच्छा असेल किंवा दुर्भाग्य बदलायचं असेल जे, ते माता लक्ष्मीला सांगायचं। पुन्हा या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। हा मंत्र म्हणायचा। पुन्हा तुमची अडचण सांगायची, एकच अडचण 108 वेळा सांगायची आणि हा एक मंत्र 108 वेळा म्हणायचा। आधी मंत्र म्हणायचा, इच्छा सांगायची, मंत्र म्हणायचा, इच्छा सांगायची, मंत्र म्हणायचा, इच्छा सांगायची।
आता मी तुम्हाला एक दाखवते. मी म्हणेन या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. मा कात्यायनी देवी माझ्या आयुष्यातील दुर्भाग्य जे आहे हे भाग्यात बदल, माझ्या घरातील गरिबी नष्ट होऊ दे आणि माझ्या घरामध्ये श्रीमंती येऊ दे, माझ्या घरामध्ये पैशांची भरभराट होऊ दे, माझ्या घराची, माझ्या पतीची, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे. पुन्हा या देवी सर्व भूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मा कात्यायनी देवी माझी भरभराट कर, माझ्या कुटुंबाची भरभराट कर. या देवी सर्व भूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. माता कात्यायनी देवी माझ्या घरामध्ये सुख आणि समाधान आणि आजारपणापासून माझी मुक्तता कर. या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. प्रत्येक वेळी मंत्र म्हणायचा आणि मा कात्यायनीला प्रार्थना करायची, विनंती करायची. पुन्हा मंत्र म्हणायचा, पुन्हा माता कात्यायनीला विनंती करायची. असं तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि 108 वेळा मा कात्यायनीला घरामधील दुर्भाग्य बदलण्यासाठी, घरामध्ये सौभाग्य आणण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला, आपल्या माता कात्यायनीला प्रार्थना करायची आहे. 108 वेळा साकडं घालून झालं म्हणजे 108 वेळा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर मा कात्यायनीच्या समोर ठेवलेली जी हळद असेल किंवा हळकुंड असेल ते त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आणि त्यानंतर हे हळकुंड किंवा जी हळद आहे ही तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि ती आपल्या रात्री झोपताना जवळ आपल्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची आहे. सकाळी उठल्यानंतर ही हळद जी आहे ही तुम्हाला देवघरात ठेवायची आहे आणि रात्री झोपताना तुम्हाला ती आपल्या उशीखाली ठेवायची आहे. अखंड स्वरूपाने तुम्ही एक 5-6 महिने जरी ही हळद रात्री झोपताना उशीखाली ठेवली आणि सकाळी उठून जर तुम्ही देवघरात ठेवली, एक 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला लाभ होताना दिसेल. तुमचं आयुष्य बदलताना दिसेल. इच्छा पूर्ण होत जातील, संकट टळत जातील, विघ्न निघून जातील आणि तुम्हाला म्हणजे जे हवं आहे ना ते मिळत जाईल. खूप सोपा उपाय आहे. कायम सोबत ठेवल्याने नेहमीच वाईट शक्तींपासून, बाधांपासून तुमचं संरक्षण होत राहील. माता कात्यायनीची विशेष कृपा तुमच्यावरती राहील. ज्यामुळे मोठा आजार असेल किंवा काही बाधा असेल किंवा येणारं मोठं संकट असेल, हे संकट टळेल, बाधा टळेल आणि तुमच्या जीवनामध्ये अखंड स्वरूपाने सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं तुम्हाला भरभरून मिळेल. खूप साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.